संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठेही जा, खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत आजही आदरणीय अजितदादाला जाऊन आज जवळजवळ महिना होत आलाय. कुणाचेही अश्रू थांबलेले नाहीत. माणसं खेड्यापाड्यातील झोपडीतील ज्यांनी दादाला कधी बघितलेलं सुद्धा नसेल, असं जवळून कधी बोलले नसतील, अशी माणसं सुद्धा दहाय मोकलून रडतायत. आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की दादाचा घातपात झालेलाच आहे. पण अरे मग कुणी केलाय घातपात हे शोधून काढणं कुणाचं काम आहे? तर हे शासन जागं झालं पाहिजे. ज्याने कुणी हा घातपात केलाय तो जनतेसमोर आला पाहिजे, एवढंच माझं एकच म्हणणं आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठेही जा, खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत आजही आदरणीय अजितदादाला जाऊन आज जवळजवळ महिना होत आलाय. कुणाचेही अश्रू थांबलेले नाहीत. माणसं खेड्यापाड्यातील झोपडीतील ज्यांनी दादाला कधी बघितलेलं सुद्धा नसेल, असं जवळून कधी बोलले नसतील, अशी माणसं सुद्धा दहाय मोकलून रडतायत. आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की दादाचा घातपात झालेलाच आहे. पण अरे मग कुणी केलाय घातपात हे शोधून काढणं कुणाचं काम आहे? तर हे शासन जागं झालं पाहिजे. ज्याने कुणी हा घातपात केलाय तो जनतेसमोर आला पाहिजे, एवढंच माझं एकच म्हणणं आहे. धन्यवाद.